स्थानदार मिळालेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत करते व त्यांना स्थानापन्न होण्यास विनंती करते। मैत्रिणींनो, प्रत्येक कार्यक्रमाला एक विशेष व्यक्ती असते जी त्या कार्यक्रमाला चार चांद लावते। आज आपल्या विनंतीला मान देऊन आलेले प्रमुख पाहुणे API विजय जाधव नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर यांचे मी स्वागत करते। मानाच्या आसनावर विराजमान व्यक्तिमत्व महान, मानाच्या आसनावर विराजमान व्यक्तिमत्व महान, त्यांच्या येण्याने वाढला कार्यक्रमाचा मान, प्रेरणा देणारे विचार कार्य महान, असे आपले अध्यक्षीय स्थान माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदे सर। की ज्या दिवशी आपण सगळे एकमेकांवरचे राग लोभ सगळं विसरून छान मैदानावर येऊन परीक्षेची पूर्वतयारी स्ट्रेस मॅनेजमेंट करायला आपण ग्राउंडवर उपस्थित राहतो। खरं तर विद्यार्थिनींचा उत्साह खूप छान आहे, तुम्हाला बघितल्यानंतर खूप ग्राउंड भरल्यासारखं वाटलं। या खेळासाठी आज आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ते मुद्दाम आम्ही म्हणजे साहेबांचा असा आग्रह होता की स्पोर्ट्स फील्ड मधले असावेत आणि आता या मागच्या 15 दिवसापासून महाविद्यालयाच्या बऱ्याच मुली पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। आता नुकताच नायगावच्या ग्राउंड झालेला आहे, पुण्याचं ग्राउंड सुरू आहे आणि पोलीस भरतीची क्रेज ह्या मुलींमध्ये प्रचंड वाढलेली आहे। आपल्या समोर जे व्यक्तिमत्व आहे तर ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्वोच्च पदावर म्हणायला काही हरकत नाहीये आणि एक खेळाडू म्हणून गेलेला आहे असं ही म्हणायला काही हरकत नाहीये। तर खेळ तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो याचं एक जिवंत उदाहरण आणि आपल्याच साताऱ्याचे आणि पाहुणे ठरल्यानंतर आम्हाला कळतं की हे आपल्याच रयत शिक्षण संस्थेचे एक पाहुणे आपल्याला मिळालेले आहेत, एक विद्यार्थी आहेत। रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून सरांचं शिक्षण झालेलं आहे। PSI ही डिग्री त्यांना MPSC थ्रू मिळाली स्पोर्ट्स या कॅटेगरीतून। त्यांचा गेम आहे व्हॉलीबॉल, शूटिंग व्हॉलीबॉल। व्हॉलीबॉलचे सर नॅशनल प्लेअर आहेत, इव्हन महाराष्ट्र संघाचं त्यांनी सलग 3 वर्ष कॅप्टनशिप मिळवलेली आहे आणि कॅप्टन म्हणून त्यांना 2 गोल्ड मेडल्स टीमला मिळालेले आहेत। सरांचं जे स्पोर्ट्स करिअर आहे ते भरभरून मोठं आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण एक प्लेअर असतो तो एकटा नसतो, जेव्हा टीम खेळतो तेव्हा त्यांच्या बरोबरच्या टीमचा पण तो विजय असतो आणि ती टीम सरांनी स्वतः केलेली आहे। गुन्हे शोधण्यामध्ये ते अगदी एक्सलंट त्यांचा जॉब आहे आणि त्यांनी बरेच गुन्हे म्हणजे चोरीचे असतील त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे ठिकाणचे असे गुन्हे त्यांनी त्याच्यामध्ये गुन्हेगारांचा छडा लावलेला आहे आणि एका पोलीस ऑफिसरचं अंतिम ध्येय काय असतं तर गुन्हेगारांना शिक्षा देणं। तर न्यायालयाने त्यांच्यापैकी जेवढे गुन्हेगार ठरले त्यांना शिक्षा मिळालेली आहे, म्हणजे त्यांनी ते काम हाती घेतलेलं पूर्णत्वाला नेलेलं आहे। परत एकदा सरांसाठी छान टाळ्या वाजवायच्या आहेत। खरं असते आमच्या नवीन मुलींना तिची ओळख नाहीये। लास्ट इयर पासून ती केरळमध्ये इंडिया कॅम्पमध्ये सहभागी झालेली आहे की ज्या इंडिया कॅम्पला ऑलिम्पिक प्रिपरेटरी कॅम्प असं पण नाव दिलेलं आहे। सध्या कॉमनवेल्थ आहे, येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याची ती तयारी करत आहे। आणखी एक सन्माननीय सदस्य आपल्यात उपस्थित आहेत, इंटरनॅशनल त्या पण प्लेअर आहेत, आकाशी मॅडम, आकाशी पाटील मॅडम। त्यांचा हाच गेम आहे टग ऑफ वॉर, म्हणजे जो गेम तुम्ही आज खेळणार आहे तर त्याच्यात इंटरनॅशनल पण होता येतं, नॅशनल पण होता येतं। इव्हन त्यांच्या बॅचच्या ज्या काही मुली आहेत त्या डायरेक्ट टग ऑफ वॉर खेळून PSI झालेल्या आहेत। तर तुमच्यासाठी नवीन ऑप्शन्स आम्ही आता या स्पर्धेच्या निमित्ताने खेळ खेळणं हा तर एक भाग आहेच शिकवतो। काही ठिकाणी असं सुद्धा असतं सर की फार थोडं यश मिळालेलं असतो आणि एवढ्या अडचणी स्वतःभोवती निर्माण करून घेतलेल्या असतात की काही विचारायला नको। त्यामुळं हार मिळाली तर ते अपयश पचवता आलं पाहिजे आणि यश मिळालं तर ते तेवढ्याच नम्रपणे स्वीकारता आलं पाहिजे। ह्याची जडणघडण जर कोण करत असेल तर तो खेळ आहे, म्हणून प्रत्येकानं आयुष्यामध्ये कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे। आनंदाची गोष्ट आहे सर, खूप या ठिकाणी सर्व मुली आहेत। काही काळापूर्वी असं म्हणलं जायचं की मुली मुलांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकत नाहीत, त्यानंतर काही काळात असं म्हणलं जातं की मुली मुलांच्या बरोबरीनं काम करू लागलेल्या आहेत। पण मी आता पुन्हा म्हणतो की मुली मुलांच्या बरोबरीनं काम करू शकत नाहीत, तर मुली पुढे आहेत आता सर मुलांपेक्षा। मला असं म्हणावं वाटतंय मुली पुढे आहेत आणि इंटेलिजन्स कांट टेक प्लेस ऑफ फिजिकल फिटनेस। ठीक आहे ना, आपण किती जरी टेक्नॉलॉजी झालो
तर आपल्याला फिजिकल फिटनेस करणं स्वतःचं स्वतः ही खूप मोठी गरज आहे आणि ती कायम आपल्यापुढे राहणार आहे. आपल्या अॅन्युअल स्पोर्ट्ससाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. जिंदगी एक खेल है, नाही का, जिंदगी एक खेल है, ना जीतना जरुरी है ना हारना जरुरी है, इसे बस खेळणं जरुरी आहे. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. त्यातलं प्रत्येक क्षेत्र हे या विद्यार्थिनींनी, महिलांनी किंवा या स्त्रियांनी पादाक्रांत केलेलं आहे. आपल्या कामाचा, आपल्या वेगवेगळ्या कौशल्याचा वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली की जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व आहे. मला नेहमी असं वाटतं की मन, मनगट आणि मेंदू या सगळ्यांचा जर सामुदायिक असा सक्षमपणे विकास झाला तरच माणूस जीवनामध्ये यशाचं शिखर गाठू शकतो. आणि जर ते यश संपादन करायचं असेल तर बऱ्याच वेळेला असं दिसतं, असं मला जाणवतं की जी विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार आहेत या विद्यार्थ्यांना असे एका कंपार्टमेंटमध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, अभ्यासाला बसलं पाहिजे, शाळेमध्ये असणारे तास सगळे केले पाहिजेत. त्यानंतर कोणत्याही इतर ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने जर भाग घेतला तर कदाचित त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन ज्या विषयावरती करायला पाहिजे, एकाग्रता करायला पाहिजे, त्याच्यापासून तो विचलित होऊ शकेल, होईल. आणि यासाठी म्हणून मग बऱ्याच वेळेला असं होतं की एकाच ट्रॅकनं त्या विद्यार्थ्याला पुढे घेऊन जातात. पण मला असं नेहमी वाटतं की मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास जर त्या ठिकाणी साधायचा असेल तर या मुलांना जसं चांगलं वाचन, लेखन किंवा काही वक्तृत्व या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत तशाच वेगवेगळ्या प्रकारची जी कौशल्य आहेत ही कौशल्यसुद्धा विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. प्रकारचे जे क्रीडा प्रकार आहेत या क्रीडा प्रकारांच्या मध्ये आपलं कौशल्य त्या ठिकाणी विकसित करणं हे आपल्या या सगळ्या प्रक्रियेतून आपल्यामधल्या नेतृत्व कौशल्य गुणाला विकास होतो. आपल्या ठिकाणी शारीरिक सदृढता या माध्यमातून त्या निर्माण होते. आपली निर्णय क्षमता यामधून त्या विकसित होत असते. कामगिरी करण्याची भूमिका आणि जिद्द आपण जर आपल्या मनामध्ये बाळगली तर क्षेत्र कोणतं आहे याच्यापेक्षा त्या क्षेत्रामध्ये मी योगदान किती देतो आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जर तुम्ही त्या ठिकाणी साध्य केली, क्रीडा क्षेत्राची आवड आपल्याला त्या ठिकाणी निर्माण व्हावी, याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे मला इथं अनुष्का दिसते. म्हणजे तुम्ही कधीतरी, म्हणजे मी आता नाही सांगणार ह्या व्यासपीठावरून, पण कधीतरी अनुष्काचा पूर्व इतिहास थोडासा कोणीतरी शोधून पहा. म्हणजे ती आली कुठून, तिचं कुटुंब काय करतं, तिचे वडील काय करतात, तिची कौटुंबिक परिस्थिती काय आहे, आणखी एकाने आणि तिचा जो प्रवास आहे म्हणजे ती काय अशीच कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही गेली. म्हणजे तिच्यामध्ये असणारी जी जिद्द आहे, म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही सगळेजण कोविडच्या काळामध्ये कुणाला 1-2 फुटाच्या जवळ जात नव्हता किंवा कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी स्वतःला घरामध्ये बंद करून घेतलं होतं, त्यावेळेला तिचे वडील आणि ती ज्या गावातून त्या ती येते इथं दररोज सकाळी 4 वाजता येत होती, तिथं 4 तास प्रॅक्टिस करत होती, संध्याकाळी पुन्हा 4 वाजता येत होती, पुन्हा 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होती. म्हणजे एक वेळ जेवण चुकेल पण तिचं जे प्रॅक्टिस होतं ते चुकत नव्हतं. ही जी जिद्द आहे, ही जे कष्ट करण्याची तयारी आहे, हे जे त्या येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अडथळ्यावरती त्याने मात करण्याचा जो एक ऊर्जा जी जिच्यामध्ये त्याकडे वास करते, म्हणूनच ही अशी विद्यार्थी आज त्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जातात. ही ऊर्जा, ही जिद्द तुमच्यामध्ये पण आहे. म्हणजे असं काही नाही आहे की त्याकडे तिच्यामध्येच आणि आपल्यामध्ये काही कमी आहे. फक्त ती जी जिद्द आपल्याकडे आहे त्या जिद्दीनं आपण त्याकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुमची शिक्षिका म्हणून मला इथं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर ज्या पण मुली विनर झालेल्या आहेत त्या आम्ही ह्या सेल्फी कॉर्नरमध्ये घेतलेल्या आहेत. अजून एक गोष्ट की जिमखान्याच्या ॲक्टिव्हिटी आम्ही थोड्याफार प्रमाणात जेवढ्या डिस्प्ले करता येतील त्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये साहेबांचं एक छोटंसं पिक्चर आहे की जे वज्रासन स्थित आहे. वज्रासन हे आसन साधण्यासाठी खूप अवघड असं आहे आणि त्या आसनाचा फायदा म्हणजे दृढता वाढवणारं आसन. सरांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते. कधीही म्हणजे एका जिमखान्याचं यशस्वीपणाचं रहस्य असतं की प्राचार्यांचं जिमखान्यावर विशेष लक्ष असणं.
तर महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला म्हणजे नेहमीच जिमखान्यासाठी सपोर्ट करत असतात आणि त्याबद्दल त्यांचे आभार तर आहेतच सरांचे मनापासून. यावर्षी जिमखाना विभागाने बॉक्सिंग स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं होतं. बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळालेलं होतं आणि 3 विद्यार्थिनी आपल्या बॉक्सिंग खेळामध्ये आंतर विभागीय पातळीपर्यंत गेल्या आणि एका विद्यार्थिनीची विद्यापीठ लेवलला निवड झालेली आहे. मलखांब या एकच थँक्यू. नाही आपल्याला रनिंग पण पाहिजे. जर बघितलं मागे टेबल टेनिसच्या चेस प्लेअर आहे. आमची एक चेस खेळाडू करायचं ओपनिंग. तयार आहे मैदान आज खेळाडूंच्या स्वप्नासाठी. येथूनच सुरू होईल प्रवास मोठ्या विजयासाठी. घामाच्या थेंबातून घडते यशाची कहाणी. घामाच्या थेंबातून घडते यशाची कहाणी. मेहनतीने मिळते जिंकण्याची निशाणी. उत्साहाने भरलेला हा दिवस खास आपल्या विद्यार्थिनींचा प्रतिसाद चांगला यावा या स्पर्धेसाठी. त्यासाठी ही आमची मॅच असेल टीचिंग विरुद्ध नॉन टीचिंग. नॉन टीचिंगचे कॅप्टन आहेत आमचे साहेब आणि टीचिंगचे कॅप्टन आहेत आमचे व्हाईस प्रिन्सिपल. या दोघांचा आपण कॅप्टन टॉस होणार आहे आणि टॉस सेफ राहू द्या. कोणता ग्राउंड पाहिजे? आम्हाला हेच ग्राउंड. ओके. आम्हाला हे नक्की
आणि बीकॉम सेकंड इयरच्या मुलींनी पहिला राऊंड इथं जिंकलेला आहे. सर्व टीम मॅनेजरना विनंती आहे, आपल्या वर्गातल्या मुली शोधा. चिटिंग अजिबात करायची नाही. फक्त 10 मुली, अन्यथा एक कोण जिंकता आणि रंगतदार असा सामना दोन्ही टीमच्या दिसत आहे. दोन्ही टीम लीडर त्यांच्या टीमला प्रोत्साहित करताना इथे दिसत आहेत. बघूया हा सामना आणि हा राऊंड कोण जिंकतो. अगदी चुरशीची लढत. दोन्ही पुन्हा बीकॉम सेकंड प्राध्यापक यांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस हा रस्सिके सामन्यांचा या ठिकाणी रंगतोय. सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. दोन्ही तुल्यबळ टीम आहेत. क्षीरसागर मॅडम वर्सेस ऋतुजा मॅडम. संघनायक आपल्या संघासाठी अतिशय उत्साहात ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. स्नेहा मॅडमची टीम आहे. स्नेहा मॅडम ऑल द बेस्ट. खचाखच भरलेलं आणि स्पर्धक एकमेकांवर मात करण्यासाठी जीवाची बाजू या ठिकाणी लावताना आणि हा देखील राऊंड विषय थर्ड इयरच्या वर्सेस बीकॉम IT सेकंड हा दुसरा राऊंड सुरू आहे. एमकॉम IT सेकंडच्या खेळाडू अत्यंत चुरशीला लढताना दिसत आहेत. सर्व खेळाडूंसाठी टाळ्या आणि चेहरा होणं गरजेचं आहे.